आज स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील भूमिपुत्र ठेकेदार संघटनेतर्फे मी अध्यक्ष जितेश म्हात्रे आम्ही आराधवडकर साहेबांना शहर अभियंता नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंत्यांना भेटून मुख्यतः आमच्या मागण्या ज्या होत्या त्या मांडल्या गेलेल्या आहेत। त्यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य करून आमचं निवेदन स्वीकारून आणि आमच्या मागण्या जे काय त्या आमच्या भावना काय आहेत त्या त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केले आम्ही नक्कीच यावर तुमची चर्चा करून तुम्हाला जो काही निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू। आम्ही मुख्यतः अशी मागणी केली आहे की हे शहर आमच्या शेतावर बांधावर वसलेलं आहे। हे शहराकडे आम्ही गेल्याने शहर आमच्या जमिनीवर आलेलं आहे, म्हणून तर आमचा मूलभूत हक्क आहे की या शहरातील अर्थसंकल्पातील अभियांत्रिकी खर्चातून 10% जो राखीव निधी आहे तो आमच्या या भूमिपुत्र ठेकेदारांकरिता आणि इथल्या संरक्षण इथल्या सुखसुविधांकरता राखून ठेवावा आणि त्याचे ठेके हे प्रकल्पग्रस्तांच्या रजिस्ट्रेशनवर द्यावे, कारण की हे इथले ठेके 25-30 वर्षापासून जुने ठेकेदार आहेत, इथले स्थानिक आहेत, इथले भूमिपुत्र आहेत। त्यांचा शासनाने आमच्या 100% जमिनी या इथल्या विकासाकरता घेतल्यानंतर आमच्याकडे उदरनिर्वाहाचं जे सामान होतं, उदरनिर्वाहाचे जो काही व्यवसाय होता, आमचे भातशेती असेल, मिठागरे असतील, आमचं मत्स्यपालन असेल, ते सर्व आमचं आता संपुष्टात आलेलं आहे। त्याच्या जागेला या नवी मुंबईच्या उज्ज्वल भविष्याकरता आम्ही हे शहर सुंदर आणि आमच्या त्यागावर हे शहर उभं राहिलेलं आहे। त्यात आम्ही अशी दुसरी मागणी केली की इथले उद्यान, इथले तलाव, इथली मैदानं, इथले रस्ते हे आमच्या शेतावर वसलेले आहेत, पण त्याच्यातली जी वार्षिक देखभाल दुरुस्तीची जी काही कामं असतील, किरकोळ कामं असतील, ती आम्हाला मिळावी, या भूमिपुत्रांना च्या नावे असावी अशी त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे। आणि तसं आम्ही एक सिडकोकडनं GR देखील त्यांना साबित केले, त्यांच्याकडे दाखल केलेला आहे। त्याचे देखील ते चौकशी करून त्याची देखील ते शहानिशा करून ते आम्हाला त्या बदल्यात आम्हाला निर्णय कळवणार आहेत। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे, तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।